नमस्कार. पहिल्यांदा मी तुमची क्षमा मागतो. मी डॉक्टर रंजन पुरुषोत्तम दारव्हेकर. पुरुषोत्तम दारव्हेकरांची जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात आहे. 1999 मध्ये पुरुषोत्तम दारव्हेकरांचा जीवनयात्रा संपली आणि 2000 मध्ये मला असं वाटतं 2000च्या नंतर लगेचच चाळीसगावमध्ये पुरुषोत्तम दारव्हेकरांची स्पर्धा सुरू झाली. साहित्यिक या विषयावरती वाचन, नाट्य असो, काव्य असो, साहित्य असो, कुठले असो, पण त्याची एक प्रकारची स्पर्धा. सुरुवातीला एक 5-7-8 अर्ज आले होते, लोक आले होते, पण हळूहळू त्यांनी बारसं घेतलं आणि माझ्या कानावरती आलं की पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याविषयी एक कार्यक्रम मुकुंद करंबेळकर हे सादर करतायत, त्यांची मित्रमंडळी. म्हणून मी स्वतः वैयक्तिक चाळीसगावला गेलो, पाहिलं. जेवढा सहभाग देता आला तेवढा सहभाग मी दिला. मला कौतुक सगळ्यात मोठं काय वाटलं की मास्तरांचे हजारो शिष्य आहेत, पण एक प्रेक्षक ज्यांनी नाटकं पाहिली, ज्यांनी नटसम्राट पाहिलं, ज्यांनी कट्यार काळजात घुसली पाहिलं, ज्यांनी अश्रूंची झाली फुले पाहिलं, मला काही सांगायचं पाहिलं, इथे ओशाळला मृत्यू पाहिला, हे सगळे मोठमोठे नाटक पाहून कुठेतरी स्वतःला आपण त्यांचे शिष्य आहोत, प्रेक्षक हा शिष्य होऊ शकतो, हे डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि एवढ्या मोठ्या जगात एवढासा भारत, एवढ्याशा भारतामध्ये एवढंसं चाळीसगाव, हे चाळीसगाव ना पूर्ण केवळ भारतातच नाही, सिंगापूर, मलेशिया सगळीकडे पूर्ण पसरलं. ते केवळ मुकुंद करंबेळकर आणि त्यांची मित्रमंडळी यांच्यामुळे चाळीसगाव हे नाव फेमस झालं. मित्रांनो, सतत 23 वर्ष हा कार्यक्रम ते राबवत आहे. मराठी रंगभूमीचे शेवटचे मास्तर, जे गडकरी मास्तरांनंतर जर कोण मास्तर झाला असेल तर पुरुषोत्तम दारव्हेकर हे उचलून अख्ख्या महाराष्ट्राने दारव्हेकरांना, आता कट्यार काळजात घुसली तुम्ही पाहिला असेल चित्रपट, तो चित्रपट पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या नाटकावरती होता. आणि पाहता पाहता आज चाळीसगाव हे नाव साहित्य क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात गाजलं. आज तिथे मी खास येणार होतो, परंतु विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष या पदाकरता निवडणूक चालू असल्यामुळे आणि उद्या एक कार्यक्रमाचे उद्घाटन माझ्या हस्ते होण्यामुळे 2 प्रयोगांचे क्लॅश झाला, म्हणून येऊ शकलो नाही. याबद्दल चाळीसगावच्या लोकांची क्षमा मागतो. तसंच यावेळी एक मोठं सभागृह, नाट्य सभागृहाचं मोठं तिथे होत आहे. तिथल्या चाळीसगावच्या आमदारांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. त्याकरता पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाव देण्यात यावं रंगमंदिर म्हणून, अशी विनंती या संस्थेने केलेली आहे. पाहूया काय होतं ते. 3-4 महिन्यात ते रंगमंदिर तयार होईल आणि तिथे प्रत्यक्ष नाटकाला, नाट्यदर्शनाकरता महाराष्ट्रातून सगळे लोक येतील अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हा सगळ्या लोकांना नमस्कार करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय चाळीसगाव, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.